मित्रांनो, आपण शेटपळेमध्ये आणि शेटपळेमध्ये एक जातीवंत ओळख आणि त्याची माहिती आज आपण पाहणार आहोत. हे मालक आहेत. मालक, तुमचं नाव, गाव आणि माहिती सांगा. आमचे नाव धोंडीराम संभाजी गायकवाड, गाव शेटपळे, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. आणि ह्या बैलाबद्दल जरा माहिती सांगा. जातीवंत धनगरी कोसा चित्रा मोरा बैल आहे. आणि एक वासरू आणलं तसंच एक व्यापार लागलं, 5 झालेलं वासरू होतं. त्याच्यापासून पहिला एक आमचा बैल त्या जोडलं ठेवलं. त्यानंतर आता ही काय तुमच्या समोरच आहे, सध्या वस्तूच अशी. त्याची वासरं वगैरे काय आहेत का? वासरं भरपूर आहेत, चांगली वासरं पडली, अतिशय गरम रक्ताची, चपळ, फुल रेससाठी चांगल्या क्वालिटीची वासरं पडली. त्याचं म्हणजे वंशावळ वगैरे काय माहिती आहे का तुम्हाला? वंशावळ म्हणलं तर याची इथे एक अनुपूजन जुने वळ मालक आहे, त्याने एक बैल आणला तिथं, त्या गाई करतो त्या बैलाकडे गाई, त्या बैलाला वाचला. त्याने तो बैल पुन्हा इकडं शिंगणापूर का जेजुरी साईडला गेला, तिकडं बैल तो असणार आहे. पण त्यानंतर काय पुढं आम्ही बी चौकशी केली. आता बैलाचं वय काय? आता बैल साय जाते. किती काय रेतन केलं त्याने? काय 470 पावणे 500 500 प्लस 600 रुपये. रेट काय ठेवला याला? रेट 1000 रुपये घेतोय मी. का तर शेतकऱ्यासनी परवडेबल पाहिजे. उगाच काय तर रेट लावून नाही शेतकरी नाराज होते. हे वळूला म्हणजे गाडीला झोपत नाही तुम्ही? गाडीला वगैरे झोपत नाही, नाही? आम्ही आता ही सगळी शेती कोवड पेरणी सगळी बैलांनी असते. रोज वैरण आणायचं खाली. आता रानं लई निभार झालेत नाही, थोडा थोडा आम्ही नांगर बी झोपतो खाली. सगळे येतल्याला सरा जमाय खाली मऊ रानात, वल्ल मका दिलेल्या रानात नाही. सगळी घरची कामं जी बैलाची आहेत ती आम्ही सगळी करतो. नाही काय होतंय, त्यांना बैलाचं शेवट चांगलं होतं. आम्ही एक पहिला ह्याच्या आधीचा बैल होता आमचा, लहान वासरा असल्या पण चुकतो. आता ह्याच्या जोडीला ते आमचं एक वासरा आहे 1.5 वर्ष, तसं गाडीला बिडला आम्ही शिकवून काढलं. त्याचा फायदा काय होते, तो बैल आता आम्ही शेतकऱ्यांनी नेला सातारवाल्या अवतार झोपलेल्या गॅरंटी. असं बैल गॅरंटी द्यायला येतो ना शेतकऱ्याला. त्याला म्हणलं झोपायला, तुला सोडायला, कुठल्या गोष्टीला जर अडचण केली तर माघारी झाला. काय नाही, ठरल्यास अशा गोष्टी.